हॅलो सर. जीपीपीटी कशाला झालं ना मागे पुढे करून ना. ओके. हां भोगरे सर. पाच मिनिटं सुरू करून चांगलं आहे सर. हा आवाज येतो का सगळ्यांना? कटवले, योगिता आवाज येतोय का? हो सर येत आहे. हो सर येत आहे. हो सर येत आहे. ज्यावेळेस व्याख्यान सुरू होईल ना, फक्त आजूबाजूचा आवाज वगैरे येते, मी मुद्दाम तुमचे म्यूट करत नाहीये, तुम्ही स्वतः माईकला बंद करायचं. जे बोलत आहोत ते हा समजते का? सगळं समजत आहे का? हो सर. लवकर जॉईन व्हा म्हणा सगळ्यांना. सर जॉईन झाले का? भोगरे सर. पटकन या. सर जॉईन झाले की आपण सुरू करू. सर हाँ सर. सर जॉईन झाले का? हो झालं. एक मिनिट सुरू करून टाकू आपण. सुरू करा, बाकी लोक आपण नसतील. हो एक मिनिट. एक मिनिट, हे तो वेटिंग मध्ये आहेत, एक दोन घेतो मी त्यांना, सुरू करतो. हो हा ठीक. हो हो हो, हे बंद करतो मी, तुम्ही चाल.
सुरू करू हा ठीक आहे. आपण ह्या मुद्द्यांपर्यंत आलो होतो की जे गरीब राष्ट्र आहेत या गरीब राष्ट्रांसाठी विकासाचा एक कार्यक्रम म्हणून ह्या विकसित असणाऱ्या राष्ट्रांनी सॅपची निर्मिती केली आणि या सॅपच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं सगळ्या गरीब राष्ट्रांनी. आवाज येतो ना सर्वांना? हा. ह्या सगळ्या गरीब राष्ट्रांना सांगितलं की बाबा तुमचा विकास करायचा असेल तर आम्ही हा जो दिलेला कार्यक्रम आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि त्या माध्यमातून तुमच्या विकासाला गती प्राप्त होईल आणि तुमची अर्थव्यवस्था ही सुद्धा आमच्या अर्थव्यवस्थेसारखी भरभराटीला येईल. आणि मग सॅपचं स्वरूप त्यांनी ठरवलं आणि सॅपच्या स्वरूपामध्ये आपण 2-3 पहिले मुद्दे पाहिले की मुक्त बाजारी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणे, देशातील अर्थव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण काढून टाकणे. पुन्हा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जो भारतासारख्या राष्ट्रांसाठी महत्वपूर्ण होता आणि हे भारताने सुद्धा सगळं हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. मजुरांच्या संरक्षणाचे जे कायदे आहेत ते कायदे तुम्ही नष्ट करा. ही अट जागतिकीकरण स्वीकारण्यासाठी, कर्ज द्यायच्या वेळेस स्वीकारण्यासाठी, कर्ज देत असताना ज्या ज्या राष्ट्र कर्ज घेत असतील त्यांच्यासाठी ही अट ही या राष्ट्राने टाकली. आता मजुरांच्या संरक्षणाच्या कायद्याचा आणि गरीब राष्ट्रांना पैसा देण्याचा काय सहसंबंध आहे? यामागचा काय अर्थ होता? यामागचा काय महत्वाचा हेतू होता ह्या विकसित राष्ट्रांचा किंवा भांडवलशाही राष्ट्रांचा? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की जे मजुरांना संरक्षणाचे कायदे, जसं भारतामध्ये जर आपण पाहिलं तर 1948चा कारखाना कायदा आहे आणि या कारखाना कायद्याच्या माध्यमातून आपल्या देशातील असणाऱ्या सर्व कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचं संरक्षण ह्या कायद्याच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. जसं की 8 तासाची ड्युटी, 8 तासाच्या वर जर एखादा कारखानदार काम करत असेल तर त्याचा आगाऊ पैसा त्यांना द्यावा, 8 दिवसानंतर 1 दिवस सुट्टी द्यावी, कारखान्यामध्ये काम करत असताना कामगारांना जर कुठली इजा पोहोचली तर त्याची नुकसान भरपाई ज्याला आपण कम्पेन्सेशन अमाऊंट म्हणतो ती त्यांनी द्यावी. जर एखादी महिला कामगार असेल आणि तिचं लहान मुलं असेल तर तिथं शिशुगृह असावं. ती जर महिला कामगार असेल तर तिला प्रजननाच्या काळखंडातील ज्याला आपण मॅटर्निटी लिव्ह म्हणतो ती सुट्ट्या द्याव्या. विशिष्ट वेतन द्यावं. वेतनाचा दर सुद्धा कामगार मंत्रालय आपल्याकडे ठरवतं की एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा जर कामगार असेल तर त्याला मिनिमम किती पगार असावा. जसं की 7व्या वेतन आयोगामध्ये ठरवण्यात आलं की कमीत कमी 18,000च्या खाली कुठल्याही व्यक्तीला पगार नसावा. तर हे जे काही कामगार कायदे होते संरक्षणाचे कामगारांच्या हक्काचे ते तुम्ही जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये नष्ट करा आणि हे सॅपच्या माध्यमातून नष्ट करा अशी अट त्या सॅपनी घातली आणि ती अनेक राष्ट्रांनी आणि भारतासह इतर राष्ट्रांनी सुद्धा स्वीकारली. पर्यावरण, नैसर्गिक संपत्ती आणि विषयक जे कायदे असतील ते तुम्ही शिथिल करा. जसं की आपण पाहतो की एखाद्या कंपनीला जर कारखाना उभा करायचा असेल तर अनेक ठिकाणी त्या कंपनीला आपली कंपनी उभं करत असताना पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्ती विषयक कायद्यांच्या अटी येत असतात आणि कंपनीला कंपनी उभं करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून ह्या सॅपवाल्यांनी सांगितलं, जागतिक भांडवलशाही राष्ट्रांनी सांगितलं की तुम्हाला जर आमच्याकडून कर्ज घ्यायचं असेल तर तुमच्या देशातील असणारे पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्ती विषयक जे कायदे असतील ते शिथिल करा. म्हणजे काय करा? जसं उदाहरणार्थ की अमेरिकेची कंपनी भारतात येते. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे कोका कोलाची एक कंपनी आहे. आपण थम्सअप पितो ना, थम्सअपची आणि कोका कोलाची कंपनी. तुम्हाला माहित नसेल छत्तीसगडमध्ये राजनंद गाव एक आहे आणि तिथे एक नदी आहे, शिवनंदा नदी आहे, शिवनाथ नदी आहे आणि या शिवनाथ नदीचं पाणी कोका कोला कंपनीला प्रोडक्शन करण्यासाठी तेथील सरकारने देऊ केलं आणि हे सगळं पाणी ती कंपनी घेते आणि त्या पाण्याच्या आधारावर कोका कोलाचं प्रोडक्शन करते आणि जगभर ते प्रोडक्शन विकते. पाणी भारतातलं म्हणजे छत्तीसगडचं प्रोडक्शन इथं होते आणि फायदा भारतीय लोकांना होतो का? नाहीये, तर त्या कंपनीला होतो. दुसरं उदाहरण आपल्या जवळचं आपण घेऊ. आपल्या वणी आणि वरोराच्या परिसरामध्ये आपल्या बॉर्डरवर वर्धा नदी आहे आणि वरोऱ्यामध्ये 2 कंपन्या आहेत, GMR आणि वर्धा पॉवर प्लांट कंपनी. या वर्धा पॉवरला वर्धा नदीवर काय बांधून दिलं? एक डॅम बांधून दिलं, छोटंसं धरण बांधून दिलं ज्याला आपण बंधारा म्हणतो आणि ह्या बंधाऱ्यामध्ये ह्या कंपनीसाठी पाणी साठवणूक करण्यासाठी सरकारने सोयी सुविधा करून दिली. इथे बोर्ड्याजवळ आपल्याला माहित आहे, वरोऱ्याजवळ. आणि त्या पाण्याचा वर हक्क त्या कंपनीचा आहे. आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा त्या पाण्यावर हक्क नाहीये. ते शेतकरी आपल्या बैलांना पाणी पाजवायला तिथे जाऊ शकत नाहीत, आपल्या शेतीसाठी पाणी त्या नदीतलं घेऊ शकत नाहीयेत. म्हणजे हे काय झालं तर येथील जी काय पर्यावरण विषयक संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती साधन संपत्ती आम्हाला अमापपणे त्याचा उपभोग घेऊ द्या प्रोडक्शनसाठी असा कायदा, असा नियम ह्या सॅपमध्ये यांनी टाकला आणि ज्यांना ज्यांना जागतिकीकरण स्वीकारायचे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर होतं सरकारी जे उद्योग आहेत त्यांचं खाजगीकरण करा अशी त्यांची अट होती. सरकारी उद्योगांचं खाजगीकरण म्हणजे कसं तुम्हाला माहित असेल. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1952ला पहिल्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस देशाचे तत्कालीन पहिले देशाचे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं
की बाबा आपल्या देशामधील जे काही सार्वजनिक उद्योग आहेत, सार्वजनिक उद्योग म्हणजे काय, भारत हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये अनेक उद्योग हे सरकार चालवते. जसं उदाहरणार्थ की रेल्वे हा एक उद्योग आहे, तर ह्या रेल्वेला संचालित करण्याचं काम कोण करते, सरकार करते. रेल्वे हा उद्योग आहे ना, उद्योग आहे. त्यानंतर अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचं प्रोडक्शन सरकारमार्फत होतं. भेल आहे, त्यानंतर भारताच्या असणाऱ्या केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या युरिया खताची कंपन्या, ज्याला आपण RCF म्हणतो, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स म्हणतो, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या कंपन्या सरकार चालवतात. तर ह्या कंपन्या सरकारने बंद कराव्या, ह्या सरकारने कंपन्यांचं खाजगीकरण करावं, खाजगी कारखानदारांना ह्या कंपन्यांच्या उत्पादनासाठी खाजगी कारखानदारांना ह्या कंपन्यांचं खाजगीकरण करावं, अशा प्रकारची अट ह्या सॅप अंतर्गत घातली आणि सरकारचे जे काही जेवढे उद्योग आहेत ते उद्योग बंद करावे. आणि आज आपण पाहतो की भारत सरकारचे अनेक उद्योग हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि या भारत सरकारच्या उद्योगांचं खाजगीकरण हे सरकारमार्फत चालवलं जातं. आणि म्हणून ही सगळी कुठेतरी परिस्थिती बदलल्या जावी ह्यासाठी आता प्रयत्न होत आहेत, पण परिस्थिती हाताबाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं एक होतं की सरकारी खर्चात कपात करावी. सरकारी खर्चात कपात करावी म्हणजे कसं करावं, की तुम्ही जे काही सरकारी कर्मचारी असतील त्यांना देणारं अनुदान आहे ते बंद करा, त्यांच्या ज्या पगारी आहेत त्या वाढवू नका, सरकारचा होणारा इतर कार्यक्रमांवरचा जो खर्च आहे ते कमी करा, कारण का गरीब राष्ट्रांना तेवढा खर्च पुरत नाही. तुम्ही खर्च अधिक करताय म्हणून तुम्हाला कर्ज घ्यावं लागतंय आणि आम्ही सांगतो तसं तुम्ही ऐका, तुमच्या खर्चात कपात करा आणि त्यामुळं काय होईल की तुमचा खर्च वाचेल आणि तो खर्च तुम्हाला देशाच्या विकासासाठी वापरता येईल. हे शहाणपण कोण सांगत आहे, भांडवलशाही राष्ट्र अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना सांगत आहे. त्यानंतर एक त्यांनी सांगितलं की सरकारी अनुदाने तुम्ही बंद करा. जसं भारतासारख्या राष्ट्रामध्ये बहुतांश प्रमाणामध्ये अनुदान दिलं जातं, आपल्याला माहित आहे. SCI, STI, OBC आहे, समाज कल्याण विभाग आहे. तर अशा अनेक योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गटातील असणाऱ्या लोकांना सरकारतर्फे अनुदान दिलं जातं, सहाय्यता केली जातं, आर्थिकदृष्ट्या तो संपन्न व्हावा यासाठी कोऑपरेट केलं जातं. तर त्यांचं म्हणणं आहे, या कंपन्यांचं किंवा ह्या वर्ल्ड ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की तुम्ही जे काही तुमच्या देशामध्ये सरकारी अनुदाने देता गोरगरीब असणाऱ्या लोकांना, जसं की आपल्याकडे आपण पाहतो 60 वर्षाच्या निराधार लोकांना सरकार पेन्शन देते, गरीब असणाऱ्या व्यक्तींना 2 रुपये किलो तांदूळ, 3 रुपये किलो गहू दिला जातो. त्यानंतर आपल्याकडे आपण पाहतो की मनरेगा सारखी योजना आलेली आहे, 100 दिवसाचा गॅरंटी ऍक्टच्या अंतर्गत रोजगार दिला जातो, याच्यावर सरकार पैसा खर्च करतो. तर हे अशी जे अनुदाने आहेत ते तुम्ही बंद करा. जसं की आपल्याकडे पीक कर्ज दिलं जातं, पीक कर्ज हे आपल्याला 4% व्याज दराने दिलं जातं. रेपो रेट जर आपण पाहिला तर 5.25% आहे, त्याच्यापेक्षा कमी दरात आपल्याला कर्ज दिलं जातं आणि वरचा जो खर्च आहे तो सरकार स्वतः भरतं. त्यातही जर 4 वर्ष 5 वर्ष शेतकऱ्यांनी नाही भरला तर कर्जमाफी होते. त्या कर्जमाफीचा हजारो कोटीचा जो भूर्दंड आहे तो सरकारवर पडतो, सरकार भरतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काय तुम्ही सरकारी अनुदाने देता ते बंद करा. शेती व्यवसायासाठी आपल्याकडे सरकारी अनुदान मिळतं, जसं की स्प्रिंकल असेल, ड्रिप इरिगेशन करायचं असेल तर 40-40, 80-80 हजाराचं सरकार अनुदान देतं. ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर शेतकऱ्याला अनुदान देतं. त्यांचं असं म्हणणं आहे भांडवलशाही राष्ट्रांचं की हे जे काही तुम्ही अनुदान तुमच्या देशातील गोरगरीब लोकांना देता ते पूर्णतः बंद करा. ते यासाठी बंद करा की तुमची ऐपत नाहीये, तुमच्याकडे पैसा नाही, आर्थिकदृष्ट्या तुम्ही संपन्न नाहीये, तर मग तुम्ही काय म्हणून ही अनुदान देता, तर हे सगळे अनुदान तुम्ही बंद करा. अशा प्रकारची अट या कायद्याच्या माध्यमातून, सॅपच्या माध्यमातून यांनी घातली. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून पुढे काय झालं, पुढेही काही आणखीन अटी आहेत, त्यामध्ये आपण थोडासा फास्ट घेऊ. परकीय बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्या सर्व कंपन्यांना तुमच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मुक्त प्रवेश द्या. कुठलीही आट टाकू नका, कुठलीही बंधने घालू नका, त्यांना मोकळं रान करून द्या. आणि आमच्या सगळ्या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना तुमच्या देशामध्ये स्थापित होऊ द्या, तिथे प्रोडक्शन करू द्या. प्रोडक्शनशी संबंधित लागणारे जे काही घटक आहेत, आवश्यक घटक आहेत, ज्याला आपण प्राथमिक गरजा म्हणतो, ते तुम्ही त्यांना प्राप्त करून द्या. अशा प्रकारची ही अट या सॅप अंतर्गत घातली. पुढे घातलं, एक नियम केला की स्वदेशी कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणतीही मदत तुम्ही करू नका. जसं उदाहरणार्थ की बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपण म्हणतो की चायनीज कंपन्यांच्या तुलनेमध्ये भारतीय कंपन्या ह्या टिकाव धरू शकत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. चायनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर एखादी कंपनी उभी करायची असेल तर 2 दिवसामध्ये एखाद्या कंपनीच्या उभे करण्यासंबंधीतल्या सगळ्या कार्यवाही तो पूर्ण करतो. भारतामध्ये जर एखाद्या उद्योगपतीला जर कंपनी उभी करायची असेल तर किमान 6 महिने सरकारी ऑफिसेसचे खेटे मारावे लागतात. 1000 ठिकाणी त्याला भ्रष्टाचाराच्या त्याकडून चिरीमिरीचे पैसे रक्कम द्यावी लागते, तेव्हा कुठे ते कंपनी उभी करण्याची स्थिती येते. आणि अनेक पटीने त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथे टॅक्सेस लावले जातात. आणि म्हणून भारतीय कंपन्या परदेशी कंपन्यांच्या तुलनेमध्ये टिकाव धरत नाहीये. तर त्या टिकाव धराव्यात यासाठी तुम्ही मदत करा असं ते त्यांचं म्हणणं नाहीये. तर ते काय म्हणतात की सॅपच्या माध्यमातून भांडवलशाही राष्ट्र की तुमच्या ज्या काही स्वदेशी कंपन्या आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहाव्यात यासाठी तुम्ही कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत त्या कंपन्यांना, म्हणजे तुमच्या देशातील असणाऱ्या कंपन्यांना करू देऊ नका. याचा अर्थ असा की त्या कंपन्या बुडाल्या तरच आमच्या कंपन्यांना तिथे वाव मिळेल आणि आमच्या कंपन्यांच्या प्रोडक्शनला तिथे संधी मिळेल.
पुढचं सांगतात की आयातीवरील जी बंधने आहेत ते काढून टाका. आयातीवरील बंधने कशी असतात की आपल्या देशात जर एखाद्या कंपनी किंवा एखाद्या देशातून एखादी वस्तू जर येत असेल तर त्या वस्तूवर कर लावण्याचा, ज्याला आपण इम्पोर्ट ड्युटी असं म्हणतो, तर ते इम्पोर्ट ड्युटी म्हणजे टॅक्स लावण्याचा अधिकार त्या सरकारला असतो. तर तो जो काही टॅक्स लावण्याचा अधिकार आहे त्याच्यावरची बंधने आहेत ते तुम्ही काढून टाका आणि येणाऱ्या तुमच्या देशातला जो काही आयात होणारा माल आहे, इम्पोर्ट होणारा माल आहे, त्याला तुम्ही मोकळं रान करून द्या, असाही नियम त्याच्यात दिला. त्याच्यात त्यांनी खाली दिलं की आयात कर कपात करा, ज्यामुळे परदेशी मालाला बाजारपेठ तुमच्या इथं इझिली उपलब्ध होईल. निर्यातीला उत्तेजन द्या. आता निर्यातीला उत्तेजन का द्या? कारण का तर तुमच्या देशात बहुराष्ट्रीय कंपन्या येतील, ते इथे प्रोडक्शन करतील आणि त्यांचा माल बाहेर राष्ट्रांमध्ये आणि तुमच्या देशामध्ये विकण्यासाठी काय करा, तुम्ही त्यांना प्रेरणा द्या, त्यांना मोटिवेट करा, त्यांना उत्तेजित करा. आणि निर्यातीपासून मिळणार जे काही परकीय चलन आहे, जसं उदाहरणार्थ भारतामध्ये एखादी वस्तू प्रोडक्ट केली, त्याच्यावर भारत सरकारने टॅक्स लावला आणि तो टॅक्स भारत सरकारला मिळाल्यानंतर त्याचं काय करा, तर ते सांगतात की जे कर्ज आम्ही तुम्हाला देत आहोत, टॅक्स त्या कर्जाची अमाऊंट जी देत आहोत, ते कर्ज फेडण्यासाठी मिळालेली जी काही तुम्हाला रक्कम असेल त्याचा उपयोग तुम्ही करा. म्हणजे किती निर्घुणपणे हे सगळे नियम होते हे तुम्ही लक्ष घाला सगळे याचे. आणि त्यानंतर मग 1991 मध्ये अशा सगळ्या अटीसह बहुतांश अटी भारतानेही स्वीकारल्या आणि SCPचा स्वीकार करून जागतिकीकरण हे भारताने स्वीकारलं. आता कल्पना करा की ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे ह्या SAPच्या माध्यमातून जे जग आपल्याकडे जागतिकीकरण स्वीकारलं त्याचा परिणाम ज्या ज्या राष्ट्रांनी ह्या SAPचा प्रोग्राम स्वीकारला, ज्या ज्या राष्ट्रांनी हे जागतिकीकरण स्वीकारलं त्याच्यावर काय झाला, आणि त्यानंतर आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत की भारतीय संस्कृतीवर याचा काय परिणाम झाला. तर हे सगळं स्वीकारल्यानंतर जागतिकीकरण स्वीकारलं असं ग्राह्य धरलं गेलं, SAPचा स्वीकार केल्यानंतर जागतिकीकरणाचा स्वीकार केला असं ग्राह्य धरलं गेलं. SAP हा जागतिकीकरणाची मुहूर्तमेढ करणारा महत्वपूर्ण असा एक कार्यक्रम होता, अशी योजना होती. आणि या योजनेच्या माध्यमातूनच जागतिकीकरण रूपी हा भांडवलशाहीचा राक्षस प्रत्येक राष्ट्रामध्ये शिरकाव करू लागला. आणि त्याचा शिरकाव हा भारतामध्ये कधी झाला? हा प्रोग्राम 1978 ला ह्या वर्ल्ड बँक, IMF या जागतिक पातळीवरील संघटनांनी तयार केला. पण भारतामध्ये SAPचा स्वीकार कधी झाला? तर 21 मे 1991 ला झाला, जे मी काल तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. 21 मे 1991चा हा दिवस भारतासाठी चांगला होता की वाईट होता हे आपल्याला नंतर ठरवायचं आहे. आजच्या परिस्थितीचा अभ्यास करून ठरवायचा आहे, ते आपण पुढे पाहू. पण 21 मे 1991 ला भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला असं सांगितलं. का केलं? तर भारताचं परकीय चलन समाप्त होत आलेलं होतं, भारतीयांजवळ पैसा शिल्लक राहिलेला नव्हता, परराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी जे डॉलरमध्ये आपल्याला पैसा लागत होता तो पैसा आपल्याकडे शिल्लक राहिलेला नव्हता, वस्तूंच्या आयातीसाठी जो पैसा आपल्याला लागतो तो पैसा आपल्याकडे शिल्लक नव्हता, आणि परकीय बँकांकडून आपल्याला कोणी कर्ज आपलं पद करत नव्हतं, आणि म्हणून ते आपल्याला पैसा हवा असेल तर SAPचा स्वीकार करा. तेव्हा आम्ही वर्ल्ड बँक म्हणत होती की आम्ही तुम्हाला पैसा देऊ, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणत होते की तुम्हाला पैसा हवा असेल तर SAPचा स्वीकार करा. आणि मग सगळ्या काही सारासारपणे विचार करून, साधक बाधक चर्चा करून तत्कालीन आपल्या देशातील असणारे पंतप्रधान PV नरसिंहराव आणि त्यावेळेसचे देशाचे असणारे अर्थमंत्री माननीय श्री मनमोहनजी सिंग यांच्या नेतृत्वाने, यांच्या मुत्सदीपणाने म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी यांच्या नेतृत्वाने 21 मे 1991 ला भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला, म्हणजे SAPचा स्वीकार केला. आणि ज्या ज्या राष्ट्रांनी ह्या SAPचा स्वीकार केला, जागतिकीकरणाचा स्वीकार केला, त्या जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर त्या देशावर काय परिणाम झाले यावर आपण थोडीशी चर्चा इतर राष्ट्रांची उदाहरण देऊन करू, आणि त्यानंतर भारतीय संस्कृती आणि जागतिकीकरणात विचार. SAPचा पहिला प्रयोग मेक्सिकोवर 1978 ते 80च्या कालखंडामध्ये करण्यात आला. मेक्सिको एक छोटंसं राष्ट्र आहे, आजही आपण पाहतो तिथे. या मेक्सिकोवर करण्यात आला, आणि या मेक्सिकोच्या प्रयोगानंतर लॅटिन अमेरिकन देशांवर या SAPचा प्रयोग करण्यात आला. लॅटिन अमेरिकन कंट्रीज म्हणजे कोणते? थर्ड कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, की जे देश जगात अत्यंत गरीब राष्ट्र म्हणून ओळखले जातात, या गरीब राष्ट्रांवर सुद्धा या SAPचा प्रयोग झाला. सर्वात प्रथम ह्या भांडवलशाही बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रांनी जगातील सर्व गरीब असणाऱ्या राष्ट्रांवर या SAP सारख्या प्रोग्रामचा प्रयोग केला आणि त्याच्यातून त्यांच्या शोषणाला सुरुवात केली. त्यानंतर चिली, टांझानिया, जमैका, झिम्बाब्वे, केनिया, अर्जेंटिना, झाईर असे अनेक जे छोटे छोटे गरीब राष्ट्र होते, ह्या सगळ्या राष्ट्रांवर SAPचा प्रयोग झाला आणि या सगळ्यांचा परिणाम ह्या राष्ट्रांवर झाला. 1978 मध्ये 23 लॅटिन अमेरिकन देशांना विश्व बँक आणि अमेरिकन बँकांनी $110 अब्ज एवढं कर्ज दिलं. $110 अब्ज एवढं 23 लॅटिन अमेरिकन छोटे छोटे हे राष्ट्र आहेत, ज्यांची लोकसंख्या काहींची लाखात आहे, काहींची एखाद्या कोटीत आहे, अशा राष्ट्रांना कर्ज दिलं. 1982 मध्ये जे कर्ज 78 ते 82 म्हणजे 4 वर्षात जे कर्ज $110 अब्ज एवढं दिलं होतं,
1982 मध्ये या कर्जाचा आकडा $450 एवढा झाला. आकडे पहा आणि याच्यातून एक आपल्याला तुलना करायची आहे की जे कर्ज 4 वर्षापूर्वी $110 अब्ज दिलं त्याचा आकडा 1982 मध्ये 4 वर्षानंतर जातो $450 अब्ज. म्हणजे कर्ज देण्याचा फ्लो किती होता आणि किती मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले हे तुम्ही पहा. 1982 ते 1985 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये लॅटिन अमेरिकन देशांनी $144 अब्ज निव्वळ कर्जावरील व्याज म्हणून दिले. या 23 लॅटिन अमेरिकन कंट्रींनी $450 अब्ज कर्ज घेतलं. 1978 पासून 1985 पर्यंत आपण समजू. 1982 पासून 1985 पर्यंत 4 वर्षात जे 1978 ते 82 पर्यंत कर्ज घेतलं त्या कर्जावर निव्वळ व्याज म्हणून किती पैसे दिले असतील तर या 23 लॅटिन अमेरिकन कंट्रीजनी $144 अब्ज केवळ ह्या कर्जावरील व्याजापोटी दिले. म्हणजे या भांडवलशाही राष्ट्रांनी गरीब राष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या लोकांचं रक्त पिण्याचं काम, शोषण करण्याचं काम, त्यांचा गळा घोटण्याचं काम आपल्या भांडवलशाही संपन्न असणाऱ्या नीतीतून, सावकारशाहीच्या वृत्तीतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1979 ते 1985 या काळात एकट्या ब्राझीलचं उदाहरण देतो आपण. या एकट्या ब्राझीलने $69 अब्ज केवळ त्यांना दिलेलं जे कर्ज होते ह्या वर्ल्ड बँकेने आणि IMFनं त्याच्या कर्जाचं व्याज म्हणून $69 अब्ज यांनी व्याज फेडलं. 1982 ते 91 या कालखंडामध्ये अविकसित जे राष्ट्र आहे त्या देशांनी विकसित देशांकडे $1493 अब्ज कर्जावरील केवळ व्याजापोटी दिले. असे राष्ट्र 1982 ते 91 म्हणजे 10 वर्षात या अविकसित राष्ट्रांनी $1500 अब्ज केवळ कर्ज नाही, कर्जाची मूळ रक्कम नाही तर कर्जावरील फक्त व्याजापोटी या विकसित राष्ट्रांना दिले. म्हणजेच इथं उदाहरण खाली दिलं की एका महिन्याला $12 अब्ज, एका आठवड्याला $3 अब्ज, दररोज $406 दशलक्ष आणि दर एका मिनिटाला $2 लक्ष. म्हणजे त्या काळात म्हणजे 14 लाख रुपये होतात, आजच्या काळात ते 16 लाख रुपये होतात. म्हणजे दर एका मिनिटाला या अविकसित राष्ट्रांनी विकसित राष्ट्रांना एका मिनिटाला 16 लाख रुपये व्याजापोटी दिले. तर विचार करा, मिनिटाला 16 लाख जर असतील तर 10 मिनिटाचे किती होतात? 1,60,00,000. त्यानंतर 100 मिनिटाचे म्हणजे एका तासाचे किती होतात जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 100 कोटीच्या वर होतात. दिवसाचा जर आपण हिशोब लावला तर 2,500 करोड रुपये पर डे निव्वळ व्याजापोटी ही वर्ल्ड बँक आणि IMF ही केवळ अविकसित राष्ट्रांकडून कमावत होती. म्हणजे याचा अर्थ एका दिवशीचं वर्ल्ड बँकेचं आणि IMFचं जे व्याजावरील केवळ कर्जाचं उत्पन्न होतं, व्याजाचं जे उत्पन्न होतं कर्ज दिलेल्या पैकी हे 2,500 कोटीच्या आसपास होतं. म्हणजे कल्पना करा, दिवसाला 2,500 कोटी जर वर्ल्ड बँक आणि IMF कमावत असेल फक्त व्याजापोटी तर महिन्याचा किती झाला? तर साधारणपणे जर आपण पाहिलं तर 75,000 करोड रुपये एका महिन्याचं उत्पन्न IMFचं आणि ह्या वर्ल्ड बँकेचं होतं. तर ही कंडिशन यांची अशी राहिलेली असेल तर या वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये छोट्या छोट्या राष्ट्रांचं शोषण हे छोट्या छोट्या राष्ट्रांचं शोषण त्या बँका करत होत्या आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून भारतावर सुद्धा याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला इथे देतोय आणि पुढे आपण चालू. तर जेवढेही हे राष्ट्र होते ह्या सगळ्या राष्ट्रांचा आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या राष्ट्रांनी यांचं शोषण केलं आणि या शोषणांचा परिणाम म्हणून भारतामध्ये आपण पाहतो. एक मिनिट दिसतंय ना सर? हो दिसते सर, दिसते. हा ओके, सुरू ठेवू ना? हो सर, सुरू करा. हा ठीक आहे, एक मिनिट. आता ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय झाला तर जेवढेही जगातील हे सगळे राष्ट्र होते ह्या विकसित असणाऱ्या सगळ्या राष्ट्रांनी अविकसित असणाऱ्या राष्ट्रांच्या शोषणाला स्वीकार केला आणि केवळ फक्त आर्थिक विकास साधणे त्या विकसित राष्ट्रांचा हेतू नव्हता, तर सर्वात महत्वाचा हेतू दुसरा हा होता की हे विकसित जे राष्ट्र आहेत या विकसित राष्ट्रांची संस्कृती त्या अविकसित असणाऱ्या, मागासलेल्या असणाऱ्या, विकसनशील असणाऱ्या राष्ट्रांमध्ये प्रस्थापित करायची आणि त्यांच्या असणाऱ्या संस्कृतीवर आघात करून आपली संस्कृती तर रुजू करायची. हा सुद्धा एक छुपा हेतू समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला पाहिलं तर संस्कृतीवर सुद्धा या जागतिकीकरणाचा परिणाम झाला. केवळ जागतिकीकरण हे आर्थिकदृष्ट्या
प्रभुत्व स्थापन करण्यासाठी निर्माण केलेलं नव्हतं, तर आर्थिक दृष्टीच्या बाबतीच्या बरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा जागतिकीकरणाचा प्रभाव त्या देशातील तेथील असणाऱ्या राष्ट्रातील लोकांवर टाकायचा हा मूळ हेतू ह्या जागतिकीकरणाचा होता. आणि त्याचाच परिपाठ म्हणून भारतीय संस्कृतीवर सुद्धा याचा काय परिणाम झाला हे आपल्याला आता जागतिकीकरणाच्या परिणामाचा परिपाक म्हणून पाहायचा आहे. त्यात पहिला मुद्दा आहे संस्कृती आपण कशाला म्हणतो. यावर आपण जास्त वेळ घालू नये. आपण BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे सर्व विद्यार्थी आहेत. संस्कृती कशाला म्हणतात हे आपल्याला माहित आहे. वातावरणाचा मानवनिर्मित जो भाग असतो त्याला आपण संस्कृती म्हणतो. जे जे काही मानवाने निर्माण केलेलं आहे, भौतिक आणि अभौतिक, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? संस्कृतीमध्ये होतो. तसं इरावती कर्वे यांनी व्याख्या केलेली आहे की डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप व डोळ्यांना न दिसणारी पण अभौतिक व विचारांना आकलन होणारी जी काही मनोमन स्वरूपाची अमूर्त सृष्टी आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? संस्कृती म्हणतो. संस्कृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे संस्कृतीचे दोन प्रकार, अमूर्त आणि मूर्त. जे काही मानवाने निर्माण केलेलं आहे, मग ते मूर्त म्हणजे भौतिक, ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, अनुभव घेऊ शकतो, त्याला आपण भौतिक म्हणतो. तर ते सर्व, आणि जे माणूस डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही, पण ते मानवाने निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे अभौतिक. जसं उदाहरणार्थ भाऊ आणि बहीण यांचे आहे नातं. तर भाऊ आणि बहिणीचं जे असणारं नातं आहे हे व्यक्तीने निर्माण केलेलं आहे, समाजाने निर्माण केलेलं आहे, आणि ते संस्कृतीचा घटक आहे. आई आणि मुलातील असणारा संबंध, हे नातेदारी संबंध कोणी निर्माण केले? मानवाने निर्माण केले. हे संबंध आपल्याला प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात का? नाही मिळत. जसा एखादा पुरुष आपल्या पत्नीकडे ज्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, तोच पुरुष आपल्या बहिणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? नाही पाहू शकत. का नाही पाहू शकत? कारण का तर नातेदारी संबंधामध्ये पत्नीसोबत असणारे रिलेशन्स वेगळे आहेत, बहिणीसोबत असणारे व्यक्तीचे रिलेशन्स वेगळे आहेत. आणि हा कशाचा भाग आहे? अमूर्त भाग आहे. आणि तो कशाचा भाग आहे? संस्कृतीचा भाग आहे. म्हणून मूर्त आणि अमूर्त असणारे जे काही घटक असतील, जे मानवनिर्मित असतील, या सगळ्यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. म्हणून संस्कृती ही मूर्त अमूर्त असते असं आपल्याला पाहता येतं. हे संस्कृतीची वैशिष्ट्य आहे. यावर आपण जास्त वेळ घालू नये, पण जो परिणाम आहे त्या परिणामावर आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. पहिलं संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, संस्कृती शिकावी लागते. जसं की आपण बोलणं शिकलो, हा संस्कृतीचा भाग आहे. जेवायला शिकतो, संस्कृतीचा भाग आहे. कुठे बाहेर गेल्यानंतर कसं वागतो हे आपल्याला शिकवलं जातं, हे सगळं संस्कृतीचा भाग आहे. कशाच्या माध्यमातून? सामाजिकरणाच्या माध्यमातून. संस्कृती हस्तांतरित होते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचं हस्तांतरण होतं. जसे की आपल्या आई वडिलांची संस्कृती आपल्याकडे आली आहे, आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीकडे आपण हस्तांतरित करतो. म्हणजे संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, पिढी दर पिढी ती हस्तांतरित होत आहे. संस्कृती मानव निर्मित आहे. संस्कृती ही ईश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित आहे का? नाहीये. सगळं काही जे निर्माण केलेलं आहे ते कोणी निर्माण केलेलं आहे? मानवाने निर्माण केलं आहे. जसं की आपली भाषा मराठी आहे, पाकिस्तानची भाषा उर्दू आहे, अमेरिकेतील लोकांची भाषा इंग्रजी आहे. आज आपण हे पाहतो की आपल्या भाषांमध्ये सुद्धा, मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे, बोली भाषा बोलणारे लोक आहेत. जसं की आम्ही मराठवाड्यातले आहोत, आमच्या भाषेमध्ये आणि विदर्भातील विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये फरक आहे. तुम्ही बोलत असताना आणि आम्ही बोलत असताना आमच्या भाषेमध्ये आणि तुमच्या भाषेमध्ये सुद्धा मराठीमध्ये फरक येतो. आमच्या भाषेमध्ये जास्तीत जास्त मराठीचे शब्द असतात, तुमच्या भाषेमध्ये हिंदी मिक्स असतात. म्हणजे ही भाषा आहे, आणि ही भाषा संस्कृतीने विकसित केलेली आहे. म्हणजे संस्कृती ही मानव निर्मित असते. संस्कृती हा समाजाचा आदर्श असतो. जसं आपण म्हणतो, एखादं काही जर आपल्याला वेगळं वाईट दिसलं आणि ते आपल्या येथील असणाऱ्या संस्कृतीला पटणारं नसेल, तर आपण काय म्हणतो की हे आपल्या संस्कृतीला पटते का? जसं की आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो, आजही, शहरांमध्ये नाही, ग्रामीण भागामध्ये आजही आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीने जर लव्ह मॅरेज केलं, एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या तरुणाने जर लव्ह मॅरेज केलं, तर गावातले सगळे लोक त्याच्या नावाने ओरडतात, किती चुकीचं काम केलं त्यांनी पाहतात. शहरामध्ये असं कोणी विचारतं का? शहरामध्ये असं या गोष्टीकडे कोणी लक्ष घालतं का? कोणी नाही घालत. कारण का तर ग्रामीण भागामध्ये त्यांची ती संस्कृती ही आदर्श मानली जाते, आणि ह्या गोष्टींना नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. म्हणजे संस्कृती हा समाजाचा काय असते? आदर्श असते. संस्कृतीनुसारच समाजातील सगळ्या व्यक्तींनी वर्तन करावं ही संस्कृतीची अपेक्षा असते, समाजाची अपेक्षा असते. म्हणून संस्कृती ही समाजाचा आदर्श असते. संस्कृती अनुकूलनक्षम असते. अनुकूलनक्षम म्हणजे काय? संस्कृती ही आपल्याला, समाजाला जसं अपेक्षित आहे तसं वर्तन करायला बाध्य करते. समाजाला जे वर्तन पाहिजे आहे, समाजाला वर्तन जसं अपेक्षित आहे ते वर्तन करण्यासाठी आपल्याला बाध्य करत असते. जसं की आपण कुठेही गेल्यानंतर आपल्याला जसं शिकवल्या गेलेलं आहे त्याप्रमाणे वागतो. जसं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो. संस्कृती अनुकूलनक्षम कशी आहे? तर आपल्याला तिथे एखाद्या व्यवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या व्यवस्थेनुसार वर्तन करण्यासाठी बाध्य करत असते. पंक्तीमध्ये बसल्यानंतर जसं जेवण आपण करतो तशा प्रकारचं जेवण, जसं घरी जेवण करतो तसं आपण पंक्तीमध्ये जेवण करतो का? नाहीये. टीव्ही पाहून जेवण करणारे तुमच्यापैकी बरेच जण असतील, ज्यांना जेवण करण्यासाठी 1-1 तास 2-2 तास लागत असेल. पण पंक्तीला बसल्यानंतर आपण 2-2 तास जेवण करतो का? नाहीये. पंक्तीला बसल्यानंतर अर्ध्या तासात 20 मिनिटात आपल्याला जेवण करावं लागतं. हे अनुकूलनक्षम आहे. तर ते आपण अनुकूलनक्षमता ही संस्कृती आपल्याला शिकवत असते. संस्कृतीमुळे समाजात एकात्मता निर्माण होते. जसं की आपण पाहतो, भारत माता की जय म्हटलं की आपल्या सगळ्यांमध्ये स्फुरण निर्माण होतं.
वंदे मातरम म्हणलं की आपल्या सगळ्यांमध्ये स्फुरण निर्माण होते. संस्कृती ही समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं काम करत असते. म्हणून संस्कृती हे समाजाचा एक महत्वाचा पार्ट आहे. दुसरं आहे संस्कृती मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकारची असते पाहिजे. भाषा हे संस्कृतीचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. संस्कृतीमध्ये भाषेचं महत्वपूर्ण स्थान आहे. कारण का तर संस्कृती हस्तांतरित करण्यासाठी भाषेची भूमिकाही महत्वपूर्ण ठरत असते. प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगळी असते. आपण जर पाहिलं तर भारत हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये वेगवेगळ्या समूहाची, समुदायाची, जातीची, पंथाची, धर्माची, प्रदेशातील असणाऱ्या लोकांची संस्कृती ही वेगवेगळी आहे आणि म्हणून प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते असं आपल्याला पाहता येते. ही संस्कृतीची वैशिष्ट्य आहे. 10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे, 9 मिनिटाचा. आपण जागतिकीकरणामुळे भारतीय संस्कृतीसमोर कोणते आव्हाने आणि समस्या निर्माण झाल्या हे आपल्याला पाहायचं आहे. जागतिकीकरण आल्यामुळे काय काय आपल्या देशामध्ये निर्माण झालं हे आपल्याला पाहायचं आहे. जे 1991 नंतर झालेलं आहे प्रकर्षाने त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पहिला जागतिकीकरणाचा परिणाम म्हणा किंवा जागतिकीकरण इथे आल्यानंतर भारतीय संस्कृतीसमोर निर्माण झालेलं आव्हान किंवा समस्या तर कौटुंबिक प्रश्न आणि समस्या इथे निर्माण झाल्या. संयुक्त कुटुंबाचा ऱ्हास झाला. संयुक्त कुटुंबाची काय व्याख्या आपण करतो की ज्या कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिढीचे लोक असतात, एकत्रित राहतात, एकाच चुलीवर म्हणून आहे आज आपण एकाच गॅसवर शिजवलेले खातात आणि एकाच सामायिकपणे सर्व संपत्ती म्हणजे सगळ्यांचा समान हिस्सा असतो आणि त्या कुटुंबाचा कर्ता एक कुटुंबातील ज्येष्ठ वृद्ध पुरुष असतो. अशा असणाऱ्या लोकांच्या समूहाला आपण संयुक्त कुटुंब म्हणतो. असं संयुक्त कुटुंब आज आपल्याला दिसत आहे का? नाही. आपल्याकडे कोणतं कल्चर विकसित झालेलं आहे? आता केंद्र कुटुंबाचा उदय झाला. तसा लग्न झालं 6 महिन्यामध्ये कुटुंबामधून तो बाहेर पडतो. हम दो हमारे दो, आमचा सुखी संसार. हे कशाचा परिणाम आहे? पाश्चात्य संस्कृतीचा आणि जागतिकीकरणाचा परिणाम. वृद्धाश्रमांची निर्मिती आज आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. तुमच्या वणीमध्ये सुद्धा वृद्धाश्रम असते. पाश्चात्य राष्ट्रामध्ये ही संकल्पना आहे. पाश्चात्य राष्ट्रामध्ये 18 वर्षाच्या नंतर मुलगा आई वडिलांवर आश्रित राहत नाही, आयुष्यभर तो आपल्या परीने जगतो, आपल्या व्यवस्थेनुसार जगतो. पाश्चात्य राष्ट्रामध्ये प्रत्येक गावांमध्ये ज्याप्रमाणे आपल्याकडे मंदिरं असतात त्याप्रमाणे तिथे वृद्धाश्रम आहे. आणि ही कल्चर आपल्याही देशामध्ये आज विकसित होत आहे. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? जागतिकीकरणाचा परिणाम आहे. बाल गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे. आपल्याकडे लहान मुलांवर संस्कार अतिशय चांगल्या प्रकारचे व्हायचे. तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल की अमेरिकेमध्ये एखादा मुलगा जातो, स्वतःच्या हातात बंदूक असते, शाळेमध्ये जातो आणि बंदुकीने त्याच्या मनात आलं म्हणून त्याची मानसिक स्थिती बिघडली म्हणून आपल्या वर्गातील 10-15 विद्यार्थ्यांची हत्या करतो. अशा प्रकारच्या बाल गुन्हेगारीच्या समस्या अमेरिकेमध्ये निर्माण होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सारख्या व्यक्तीने याच्यावर स्टेटमेंट करावं लागलं. मागच्या 6 महिन्यापूर्वीची घटना आहे. आणि हे परिणाम, जागतिकीकरणाचे परिणाम भारतामध्ये बाल गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. तुम्हाला जर ह्या समस्येशी संबंधित एखादा सिनेमा पाहायचा असेल तर स्लम डॉग मिलेनियर नावाचा एक सिनेमा आला होता मागे, ज्याला याच्याकडे ऑस्करसाठी आपल्या भारताने नॉमिनेशनही केलं होतं. तो सिनेमा तुम्ही जरूर पहा. बाल गुन्हेगारीची समस्या आणि धारावीतील, मुंबईतील झोपडपट्टीतील लोकांच्या समस्या काय आहेत त्या सिनेमात दाखवलेल्या आहे. आणि हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. लहान मुलांच्या सामाजिकरणाच्या समस्या आज निर्माण झालेल्या आहेत. या जागतिकीकरणाच्या समस्येमुळे ज्या लहान मुलांवर संस्कार करणारे, संस्कारक्षम असणारे आजी आजोबा प्रत्येकांच्या घरी असायचे ते आज आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांची रवानगी कुटुंबातील असणाऱ्या लोकांनी वृद्धाश्रमांमध्ये केलेली आहे. आणि या लहान मुलांचं सामाजिकरण जेव्हा 20 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये, तुमच्या अगोदर म्हणजे आमच्या कालखंडामध्ये आमचे आजी आजोबा गावातील खेड्यातील असणाऱ्या आपल्या अंगणामध्ये बाज टाकल्यानंतर वरी चंद्रमाकड त्या चंदोबाकडे पाहून काही कथा सांगायच्या, रामायणातील महाभारतातील कथा सांगून त्यांना संस्कारक्षम बनवायचे. आता त्या सगळ्यांची जागा कोणी घेतलेली आहे? मोबाईलने घेतलेली आहे आणि त्या सगळ्यांची जागा टीव्हीने घेतलेली आहे. या लहान मुलांवर आजी आजोबा संस्कार करणारे आता शिल्लक राहिलेले नाहीत, कारण का त्यांची रवानगी आपण वृद्धाश्रमांमध्ये केलेली आहे. म्हणून सामाजिकरणाची समस्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कौटुंबिक कलहामध्ये वाढ झालेली आहे. जागतिकीकरणाचा हा महत्वाचा परिणाम आहे. त्याचं कारण असं झालं की आज प्रत्येक कुटुंबातील लोकांना, शिक्षित असणाऱ्या पुरुषांना आणि स्त्रीला वाटतं की दोघांनी आपण नोकरी करावी. नोकरी केल्यानंतर दोघांचाही इगो आर्ट होण्याचे प्रॉब्लेम्स असतील. दोघंही उत्पन्न कमवणारे असल्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असेल आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून कौटुंबिक कलह वाढत आहे. पहिलं परिस्थिती काय असायची? कुटुंबामध्ये पती पत्नी जर भांडून घेतली तर कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी त्याच्यात इंटरफेअर करायची आणि दोघांनाही शांत करून त्या दोघांमधील कलह मिटवण्यासाठी प्रयत्न करायचे. आज होते कसं? मोठमोठ्या शहरांमध्ये पती पत्नी दोघंच राहत आहेत आणि दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर दोघंही टोकाची पराकुटीची भांडणं करून सहज छोट्या छोट्या गोष्टींवर काय करत आहेत? घटस्फोट घेत आहेत. पत्नीच्या मोबाईलमध्ये दुसराच कुठला तरी मला एखाद्या त्याच्या मित्राचा फोटो दिसला म्हणून घटस्फोट घेणे. फेसबुकवर पत्नी दुसरंच कोणाला तरी चॅटिंग करत होती म्हणून फेसबुक त्याला घटस्फोट देणे. अशा समस्या अलीकडील कालखंडामध्ये संपूर्ण भारतभर आणि देशामध्ये वाढलेल्या आहेत. तो सुद्धा जागतिकीकरणाचा एक परिणाम. त्यानंतर सरोगेट मदरचा उदय हा कौटुंबिक समस्येमध्ये झालेला आपल्याला पाहायला होतो. सरोगेट मदरची संकल्पना काय आहे तुम्हाला माहित असेल.
तुम्ही तो चोरी चोरी चुपके चुपके सिनेमा सर्वांनी पाहिला असेल. त्या सिनेमामध्ये सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा आहे. सलमान खान आणि राणी मुखर्जीला मुलगा होत नसते, तर प्रीती झिंटाच्या उदरातून, गर्भातून त्या मुलाचा जन्म होतो आणि तो जो जन्म होतो त्या जन्माला आपण म्हणतो सरोगसी मदर. ती जी प्रीती झिंटा आहे ती सरोगसी मदर आहे. सरोगसी मदर म्हणजे काय की एका दाम्पत्यांचा मुलगा असतो, पण त्या दाम्पत्यांचा मुलगा तिसऱ्या असणाऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये वाढत असतो, त्याला आपण सरोगसी मदर असं म्हणतो. म्हणजे गर्भ किरायाने विकत घेणे, एखाद्या स्त्रीचा गर्भ विकत घेऊन तिथून बाळ जन्माला आणणे, याला आपण सरोगसी मदर म्हणतो. हे सुद्धा एक जागतिकीकरणाचा परिणाम आहे. आणि ह्या परिणामामुळं कोणत्या समस्या उदयास आलेल्या आहेत, तर मग त्या मुलाची आई कोणाला म्हणायचं, जिनं जन्म दिला ती त्याची आई, की ज्याच्यामुळे त्याचा जन्म झाला ती त्याची आई. हे प्रश्न ह्या जागतिकीकरणाने निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. विवाह संस्थेसमोरील आव्हाने इथे निर्माण झालेले आहे. वैवाहिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. 4 मिनिटाचा वेळ आहे, थोडं फास्ट घेतो. त्यानंतर घटस्फोटाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. अनैतिक संबंधामध्ये वाढ झालेली आहे. आपल्याकडे पहिलं होतं की ब्रह्मचर्याचं पालन मुलांनी आणि मुलींनी करावं, पण आज परिस्थिती अशी बिघडलेली आहे की एक सर्वे सांगतो की विवाहाच्या पूर्वी जवळपास 35% मुला मुलींचे लैंगिक संबंध हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे अनैतिक संबंधातील जाणारी वाढ जी आहे ते जागतिकीकरणाचा परिणाम आहे. विवाहाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. आपल्याकडे विवाहाकडे पाहण्याचं स्वरूप काय होतं, विवाहाकडे आपण अशाच तऱ्हेने पाहत होतो की 7 जन्मापर्यंत ते पती पत्नी एकमेकांच्या सहवासात राहतील आणि आनंदाने जगतील, हा त्यामागचा एक हेतू होता. पण आज तशी स्थिती राहिलेली आहे का? कॉन्ट्रॅक्टेड बेस मॅरेज झालेले आहेत, म्हणजे कराराने लग्न झालेले आहेत. मी आणि तू म्हणजे पती आणि पत्नी आपण दोघं एकत्रित येऊ, पण किती दिवसासाठी? वर्षभरासाठी. वर्षभरात आपला करार, आणि वर्षानंतर तू दुसरा पती पाहायचा आणि मी दुसरी पत्नी पाहायची. लिव्ह इन रिलेशनशिप, सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण ऐकलं असेल तुम्ही, तर ती रिया चौधरी त्याची लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती मैत्रीण. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय? पती पत्नी सारखं राहायचं पण लग्न न करता राहायचं. ज्याप्रमाणे पती पत्नी राहतात त्याप्रमाणे राहायचं, पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लग्न न करता राहायचं. म्हणजे हे काय आहे? जागतिकीकरणाचा परिणाम. समलैंगिक संबंधांची निर्मिती, अलीकडील काळामध्ये भारतीय राज्यघटने याच्यावर खूप मोठं काहूर भारतामध्ये सुद्धा निर्माण झाले आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 377 नुसार समलैंगिक संबंधांना भारतामध्ये मान्यता नाही. समलैंगिक असणारे स्त्री पुरुष एकत्रित राहून जीवन व्यतीत करू शकत नाहीत. भारताने कायद्यात्मक मान्यता दिलेली नाही, त्यासाठी त्याला अनैसर्गिक मानल्या गेलेला आहे. त्याला कायद्यात्मक तरतूद करून भारतामध्ये सुद्धा मान्यता द्यावी, याची आंदोलन भारतामध्ये होत आहेत. हा सुद्धा एक जागतिकीकरणाचा विवाह संस्थेवर झालेला परिणाम आहे असं आपल्याला सांगता येतं. इतर आव्हाने कोणती आहेत? पाश्चात्य सण आणि उत्सवाला आपण प्रोत्साहन देत आहोत. स्वदेशी सण आणि उत्सवांचा ऱ्हास होत आहे. व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, 31 हे डे आपण आज साजरे करायला लागले आहोत की जे भारतीय संस्कृतीचा भाग नाहीये. राहणीमानाच्या पद्धतीत आपल्या बदल झालेला आहे, जसं की वेशभूषेत झालेला बदल असेल, केशभूषेत झालेला बदल असेल. एक कालखंड आपल्या देशामध्ये असा होता की फाटके कपडे घातल्यानंतर लोक त्याला गरीब समजायचे, न्यून समजायचे. आज तुम्ही पाहताय की जीन्सचा पॅन्ट विकत घ्यायचा असेल आणि तो जेवढा जास्त फाटका असेल त्याची किंमत तेवढी जास्त आहे. हे बदललेलं कल्चर आहे. तर हे सगळं काय? वेशभूषेमध्ये आणि केशभूषेमध्ये झालेला बदल आहे. खानपानाच्या पद्धतीमध्ये आपल्या बदल झालेला आहे. जंक फूड आहे, नूडल्स आहे, मंचुरियन आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, हे सगळी नावं ग्रामीण भागातील आपल्या लोकांना माहित नाही, पण ते हे सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतंय. ते जागतिकीकरणाचा परिणाम आहे. महिलांच्या वेशभूषेमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन मिळत आहे. भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. भारतीय संगीतांचा ऱ्हास झालेला आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे, त्यानंतर बंद होईल. त्या संगीतांचा ऱ्हास, उदाहरणार्थ पॉप संगीत आलेलं आहे, त्यावर त्या संस्कृतीचा वाढता परिणाम झालेला आहे. भारतीय कलांचा ऱ्हास झालेला आहे. पाश्चात्य कलांचा वाढता प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. जसे की भारतनाट्यम असेल, लावणी असेल, कथ्थक असेल, यांची जागा ब्रेक डान्स, हिपहॉप डान्स, किकी डान्स यांनी घेतलेली आहे. हे जागतिकीकरणाचा परिणाम आहे. कृषी संस्कृतीचा ऱ्हास होऊन नवीन आर्थिक गुलामगिरीचा स्वीकार भारताने केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा एक आपल्या देशासाठी घातक आहे. नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला, आज कोणी कोणाचं मानत नाही, एकमेकांविषयी कोणालाही आदर आणि रिस्पेक्ट राहिलेला नाही. नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला. भौतिक संस्कृतीला प्रोत्साहन देऊन अभौतिक संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. मॉल संस्कृतीमुळे ग्रामीण संस्कृतीवर त्याचा परिणाम होत आहे आणि बलुतेदारी पद्धतीचा ऱ्हास झालेला आहे. तर हे सगळे कारण जागतिकीकरणाचे आहेत. तर बराचसा भाग तुम्हाला समजला असेल, थोडंसं शेवटचं फास्ट झालेलं आहे. तर इथे आपण थांबू. सर्वांनी शांततेने ऐकून घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. जागतिकीकरण आणि भारतीय संस्कृतीवर झालेला परिणाम, भारतीय संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दिली. अतिशय जागतिकीकरणाची पार्श्वभूमी, जागतिकीकरणाचा इतिहास, त्यासोबत जागतिकीकरणाचा अर्थ
IMF, वर्ल्ड बँक, गॅग करार, त्याचसोबत